हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण ऑल एक्झाम कट्टा या क्लासच्या माध्यमातून सेटनेट परीक्षा आणि MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरती आहे त्यासाठी मराठी विषयाचा संपूर्ण मार्गदर्शन कोर्स, ज्यामध्ये परिपूर्ण टेस्ट सिरीज, पूर्ण घटकावर आधारित रेकॉर्डेड लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, त्याचबरोबर पूर्ण सिलेबसवर आधारित जवळपास 3,500 पेजच्या नोट्स, त्यानंतर मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, त्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह अशा पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करायचं आहे. काही अडचण आली तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधू शकता. 96 89 04 77 38. मग आपण पाहणार आहोत 10व्या घटकातील निवडक साहित्य कृती. याच्यावर हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत. वळीव शंकर पाटील यांची ही साहित्य कृती, कथासंग्रह, याचं आपण सविस्तर पद्धतीनं या व्हिडिओमध्ये विश्लेषण करणार आहोत. पूर्ण चांगानं वळीव ही कथासंग्रह आणि त्यांची शैली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. शंकर पाटील, जन्म 8 ऑगस्ट 1926, मृत्यू 30 जुलै 1994. त्यांचं जन्मगाव कोडली, तालुका हातकणंगले. शिक्षण BA BT गडहिंग्लज व कोल्हापूर येथे. व्यवसाय रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून अध्यापन. आकाशवाणी पुणे केंद्रावर नियुक्ती 1957. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात विशेष अधिकारी आणि विद्या सचिव म्हणून जबाबदारी. लेखन, आपण जर त्यांचा विचार केला तर त्यांनी कथा, कादंबरी, वगनाट्य, स्फुटलेखन, चित्रपट कथा, वळीव, भेटीगाठी, आभाळ, दिंड, ऊन या 5 कथासंग्रहांना आणि ताजमहलमधले सरपंच या विनोदी कथासंग्रहास राज्य शासनाचे पारितोषिकही मिळालेले आहे. तर शंकर पाटील यांची कथा ही मराठीत कथेचं एक लेणे आहे. त्यांचं लेखन विलक्षण, पारदर्शी. त्यांच्या कथेचा बाज, शैली केवळ रंजनार्थक नाही तर त्यामागं सामाजिक जाणीव आहे. त्या कथा निर्मितीमागं प्रचंड घडामोडी आहेत, गुंतागुंत आहे. त्यांची कथा चिंतनाच्या डोहातूनच जन्मते. कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न यांनी वाचकासमोर ठेवलेले आहेत. खेड्यातील माणसं, त्यांच्यातील परस्पर संबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथेचे प्रमुख विषय आहेत. ग्रामीण जीवन, ग्रामीण मन, ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारं बदललं आहे ही जाणीव त्यांना तीव्रतेने होते. कधीकधी ते जुन्या नव्यातील लपंडले अंतर समजून घेतील, तर कधी अवतीभोवतीच्या माणसाशी गप्पा गोष्टी करण्यात रंगतील. आपलं गाव म्हणजे गोष्टीचा वाहता झरा, अशा वेगळ्याच गावाची पाटीलकी लाभलेला हा माणूस 4 पावले उमटवू आपली, खेचू खुनेचा मार्ग खरा, असं म्हणत पाय नेतील तिकडं वाचकांना पथदर्शक करीत नेतो. तर वळीव ही जी मूळ कथा आहे त्यामध्ये बघा त्यांची भाषा शैली कशा पद्धतीची आहे. उन्हाची खाई उसळली होते, वारा अजिबातच थांबला होता. आकाश ढगाळून येऊन सारखं गुदमदत होतं. बसल्या जागी अंग घामानं भिजत होतं. सावलीला म्हणून खोपीत बसलं तरी बाहेरच्या झळा आत येत होत्या. उष्मांच भयंकर वाढला होता. खोपीत निवांत पडलेल्या तात्या देसायाला अशा ह्या उन्हानं गदमदमद होतं. एखाद्या भट्टीगत अंग आतल्या आत शिजत होतं. पडल्या जागी चैन पडेना तसा तात्या उठून बसला. अंगातली पैरण काढून त्यानं घाम पुसला आणि उघड्या अंगावर वारा घेत तो बसून राहिला.
लुकलुक हलणाऱ्या मानेनं पाठीची कमान करून तो दोन्ही पायावर बसून वारा घेत राहिला. पण कायली काय कमी होत नव्हती. सारी भूमीच खेडागत धगधगत होती. गार सावलीला बसूनही अंग शिजत होतं. हवेत एक तऱ्हेचा विचित्रच उकाडा होता. वाराच बंद झाला होता. पेवात कोंडलेल्या धान्यागत माणसाची अवस्था होरपळल्यासारखी झाली होती. पैरण हातात घेऊन तात्या एकसारखा हात हलवत होता. थरथरत्या हातांनी वारा घेऊन घेऊन तात्याचं हात भरून आले. हात दमले आणि काही इलाज चालेना झाला तसा तात्या आपल्या हाताचे दोन्ही पंजे भुईला रेटून गुमानं बसून राहिला. बाहेर उन्हाकडे डोळे उघडून बघवत नव्हतं. बुबळं बाहेर पडत होती. तात्या आपली मान गुडघ्यात घालून पायाच्या तळ्याकडे बघत बसून राहिला. बसल्या बसल्या अंग घामानं चिकचिकून गेलं. तसा तात्यानं पैरणीचाच पिळा केला आणि अंगाला तिडा देऊन तो पाठ पुसू लागला. अंग कितीही पुसलं तरी घाम काही हटत नव्हता. मारुतीगत अंग सारखं पाझरतच होतं. कुठंतरी घालून घ्यावंसं वाटू लागलं. एखाद्या डोहात जाऊन उडी घ्यावीशी वाटू लागली. कायलीच सहन होईना झाली. बसल्या जागेसनच हात लांब करून तात्यानं गोळ्यातलं थंड पाणी मडक्यात घेतलं आणि गटागटा पाणी पिऊन झाल्यावर बसल्या जागी तो थापा टाकू लागला. लुकलुक हलणारी मान सावरत आणि पिंपरणीच्या पानागत थरथरणाऱ्या पंजाची बोट आधारासाठी जमिनीला टेकवून तो बसून राहिला. ऊन खाली होण्याची तो वाट बघू लागला. अशा या उन्हाच्या कारात एक गडी डगर चढून वर आला आणि तात्या बसला होता त्या खोपीकडे येऊन लागला. उन्हानं टाळक तडकू नये म्हणून त्यानं चार पदरी धोत्राचा एक फडाना डोईवर पांघरला होता. त्याच्या चालीबरोबर तो लपकत हलत होता. त्या आवाजानं तात्यानं खाली घातलेली मान वर उचलून विचारलं, कोण हाय र? जवळच बूट टेकून त्यानं सांगितलं, म्या माळ्याच्या सकुबा हायजी. ऊन लय तावाय लागलंय तात्या. असं म्हणून तो पाय पसरून सपय बसला आणि धोत्रानं घाम पुसून म्हणाला, थंड पाणी बिनी तर काय हाय का? होय हाय बघ गेल्यात. कुठे गेलतास? इकडं अशा रखरखीत उन्हात. आधी 2 मडकी गार पाणी पिऊन तोंड पुसत सकुबा म्हणाला, गेलो कबरूनला. आधीनमधून तिकडं का? सकाळी महार आला होता. तात्या दचकून म्हणाला, का र? कोण गेलं? सासरा गेला की तात्या. ते कशानं र? काय पडलं होतं होय? दुखणं नाही, फिकणं नाही, काही नाही बघा. अकस्मात बिचाऱ्याला मरण आलं. विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला तात्या सावकाश अंगाभोवती वळून बसला आणि सकुबाच्या तोंडाकडे बघत म्हणाला, असा अवचित कसा गेला गा? आता कसा? असं एकदा स्वतःशीच म्हणून सकुबा सांगू लागला. सासू भाकरी घेऊन रानात गेली. सासरा भाकरी खायला म्हणून हिरीत जाऊन हात पाय धुवून आला. पायऱ्या चढून खोपीत तूर कसा बसा आला ते भुईला कळणला ते गप्पगार झाला. सासू अजून भाकरीच गटळ सोडत होती तवर सारा खेळ आटपला. असं का म्हणून सासू जवळ जाऊन बघती तर काय बोलणं नाही, चालणं नाही, सगळं तिथल्या तिथं थंड. काय कळलं नाही. मला अमुक होतंय असं सांगायला त्यानं तोंडच उघडलं नाही. काळच आला अवचित. बघा, अशा पद्धतीनं वळीव या कथासंग्रहातून शंकर पाटील कशा पद्धतीनं त्यांची जी शैली ती ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागातील वर्णन आणि त्या वळीव म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती पहिला पाऊस ज्यावेळेस पडतो त्याचं वर्णन किंवा त्यावेळेसचा धगाट तो त्या कथेमध्ये ग्रामीण शैलीमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
वळीव हे प्रसिद्ध मराठी लेखक शंकर पाटील यांचा गाजलेला कथासंग्रह आहे, ज्यात ग्रामीण महाराष्ट्रातील जीवन, तेथील माणसं आणि पावसाच्या विविध रूपांचे वास्तवतावादी प्रभावी चित्रण त्यामध्ये केलंय. या कथा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि प्रादेशिक बोलीभाषेच्या म्हणजे कोल्हापुरी खुबीमुळे आजही वाचनीय व लोकप्रिय आहे. मुख्य या कथेचं किंवा कथासंग्रहाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ग्रामीण जीवनाचं चित्रण. या कथामधून ग्रामीण भागातील जीवन, सामाजिक आत्मिक संघर्ष, गावगाड्याचे बारकावे अत्यंत जिवंतपणे हुबेहूद शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी वळीवमध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पावसाचे विविध पैलू, शंकर पाटील आणि पाऊस यांचे घट्ट नाते होते आणि वळीव यासारख्या कथामधून झिमझिम, धुवाधार, वादळी आणि थट्टेखोर अशा पावसाच्या विविध रूपांचं त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर भाषा आणि शैली, कोल्हापुरी आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागावरील बोलीभाषेचा ढग किंवा वापर किंवा शैली यामध्ये आपल्याला दिसून येते. हे या कथा संग्रहाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यानंतर लोकप्रियता, नवकथेचे शिलाधार म्हणून ओळखले जाणारे शंकर पाटील यांच्या कथा आजही वाचकांना खिळून ठेवतात, म्हणजेच उत्सुकता निर्माण करतात. त्यातील पात्रे, प्रसंग वाचकाच्या मनात घर करून राहतात असे विविध समीक्षकाकडून दिसून येतं. कथेतील अनुभव सांगायचा झाला तर कथाबीज साधे असले तरी त्यातील आशय वैश्विक असतो आणि वाचकाच्या कथानकाचा भाग असल्याचा त्या ठिकाणी अनुभव येतो. आपणच स्वतः त्या ठिकाणी पडताळून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. वळीव हा शंकर पाटील यांच्या लेखणीतून उतरलेला एक असा कथासंग्रह आहे जो वाचकाला ग्रामीण जीवनाच्या आणि निसर्गाच्या जवळ घेऊन जातो. त्याचबरोबर मराठी साहित्याच्या इतिहासात शंकर पाटील यांच्या वळीव या कथासंग्रहाला आणि त्यातील कथेला मैलाचा दगड मानले जातं. 1960च्या दशकात जेव्हा ग्रामीण साहित्य बहरत होते तेव्हा वळीवने या प्रवाहाला एक नवी दिशा आणि उंची प्राप्त करून देण्याचं महत्त्वाचं काम या साहित्य कृतीनं केलेलं आहे. तर मराठी साहित्यातील या साहित्यकृतीचे महत्त्व खालील मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. पहिला मुद्दा म्हणजे ग्रामीण साहित्याचा चेहरा बदलणारी कथा. वळीव येण्यापूर्वी ग्रामीण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहुधा हळवा किंवा केवळ शेतीपुरताच मर्यादित होता. शंकर पाटील यांनी ग्रामीण जीवनातील रांगडेपणा आणि तिथल्या माणसातील ईर्ष्या, स्वाभिमान अत्यंत समर्थपणे मांडण्याचा प्रयत्न या कथेसंग्रहातून केलेला आहे. त्यांनी ग्रामीण माणसाला केवळ बिचारा न दाखवता निसर्गाशी आणि परिस्थितीशी दोन हात करणारा, झुंजणारा सक्षम माणूस म्हणून तिथं उभा केलेला आहे. त्याचबरोबर दुसरं वेगळेपण म्हणजे अस्सल भाषेला प्रतिष्ठापना. बघा, या कथासंग्रहाने कोल्हापूर परिसरातील अस्सल ग्रामीण बोली साहित्यात प्रतिष्ठित केली आहे. पात्राच्या संवादातील लय, शब्दाची फेक आणि त्यातील खास रांगडी गोडी यामुळं मराठी भाषेची समृद्ध वैभव वाचकासमोर आलेला आहे. प्रमाण भाषेपेक्षा बोलीभाषा अधिक प्रभावीपणे भावना व्यक्त करू शकते, हे या कलाकृतीनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. तिसरे महत्त्वाचा मुद्दा आहे निसर्ग आणि मानवी स्वभावाचा याचा संघर्ष. वळीव ही कथा केवळ पावसाचं वर्णन करत नाही, तर ती मानवी हतबलतेची आणि संघर्षाची गाथा या ठिकाणी उघडण्याचं काम करते. लग्नाची लगबग आणि त्यात अचानक कोसळणारा वळवाचा पाऊस हे निसर्गाच्या लहरीपणाचंच प्रतीक आहे. संकटाच्या वेळी माणसाची होणारी धांदल पण तरीही हार न मानण्याची जिद्द यांचं चित्रण या कथेमध्ये आपल्याला प्रत्ययाला येतं. त्यानंतर विनोदाची नवीन शैली, मिमिस्किल वृत्ती. शंकर पाटील यांच्या साहित्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असलेली मिश्किल आणि उपरोधिक विनोदी, ग्रामीण भागातील भांडणं, एकमेकावरची कुरघोडी करण्याची वृत्ती आणि गांभीर्यातून फुलणारा विनोद वळीवमध्ये पाहायला मिळतो. द मा मिरासदार यांच्याप्रमाणेच शंकर पाटील यांनीही ग्रामीण विनोदाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य कथाकथन चळवळीला बळ.
शंकर पाटील, द मा मिरासदार आणि व्यंकटेश माडगूळकर या त्रिमूर्तींनी कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर लोकप्रिय केले. वळीवमधील कथा जेव्हा स्वतः शंकर पाटील यांच्या खास शैलीत सांगत तेव्हा श्रोत्यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण गाव उभा राहील. म्हणजे गावाचं शब्दचित्र त्यांच्या कथेतून व्यक्त होत असं, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्या मनपटलावर चित्र निर्माण होणं. यामुळंच मराठी कथा केवळ पुस्तकात न राहता लोकांच्या घराघरामध्ये पोहोचली. थोडक्यात सांगायचं झालं तर वळीवने मराठी साहित्याला शहराकडे खेड्याकडून वळवले आणि मातीचा वास असलेली सकस साहित्य दिले. ग्रामीण जीवनातील वास्तव, तिथली संस्कृती आणि मानवी मूल्य जतन करणारी एक अजरामर साहित्यकृती वळीवच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेली आहे. बघा, या साहित्यकृतीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या साहित्यिकांनी, मराठीतील साहित्यिकांनी वेगवेगळे मतं किंवा अभिप्राय व्यक्त केलेले आहेत. तर व्यंकटेश माडगूळकर हे सांगतात, ग्रामीण साहित्यातील ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी शंकर पाटील यांच्या लेखनाचे कौतुक करताना म्हटलेलं आहे. काय म्हटलंय तर, शंकर पाटील यांच्या कथेत ग्रामीण मातीचा सुगंध तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तिथल्या माणसांच्या अंतर्मनातील गुंतागुंत मांडण्याची कसब आहे. वळीवमधील पात्रे ही केवळ खेडूत नसून ती रक्तमांसाची जिवंत आणि झुंजणारी माणसं आहेत, असं व्यंकटेश माडगूळकरांनी वळीव या साहित्यकृतीबद्दल शंकरराव पाटील यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर द मा मिरासदार हे देखील ग्रामीण साहित्यिक आहेत. तर ते सांगतात की शंकर पाटील यांचे समकालीन आणि प्रसिद्ध विनोदी लेखक द मा मिरासदार यांनी त्यांच्या शैलीवर भाष्य केलेलं आहे. शंकर पाटलांच्या कथेत एक प्रकारची गती आहे. वळीव वाचताना तो पाऊस फक्त कागदावरच पडत नाही, तर तो वाचकाच्या अंगावर येतो. ग्रामीण भाषेचा इतका समर्थ आणि लवचिक वापर शंकर पाटीलच करू शकतात. अशा पद्धतीनं द मा मिरासदार यांनी शंकर पाटील यांच्या वळीव साहित्यकृतीची वाहवाही केलेली आहे. तर पुढे भालचंद्र नेमाडे, प्रसिद्ध लेखक आणि टीकाकार भालचंद्र नेमाडे यांनी ग्रामीण साहित्याच्या संदर्भात शंकर पाटील यांच्या लेखनाचं महत्त्व स्पष्ट केलंय. त्यांच्या मते शंकर पाटील यांनी ग्रामीण जीवनाचे देशीवाद खऱ्या अर्थानं जपला आहे. खेड्यातील सत्ता संघर्ष आणि मानवी स्वभाव यांचं चित्रण वळीवमध्ये अत्यंत तटस्थपणे आणि कलात्मक दृष्टिकोनातून केलं आहे, असं भालचंद्र नेमाडे म्हणतात. तर प्राध्यापक राग जाधव ज्येष्ठ समीक्षक आहेत, ते काय म्हणतात बघा, त्यांचं मत, वळीव या संग्रहाने मराठी लघुकथेला एक विशिष्ट साच्यातून बाहेर काढले. ग्रामीण भागातील दारिद्र्य रडगाणे न मांडता तिथल्या जीवनातील चैतन्य आणि उपरोधिक विनोद मांडण्याचं कार्य शंकर पाटील यांनी वळीवच्या माध्यमातून केलं आहे, असं राग जाधव हे ज्येष्ठ समीक्षक म्हणतात. तर आनंद यादव काय सांगतात तर, झोंबीकार आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्याची मांडणी करताना शंकर पाटील यांचा उल्लेख ग्रामीण साहित्याचे आधारस्तंभ असा केला. आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ग्रामीण साहित्याचे आधारस्तंभ असं शंकर पाटील यांचा उल्लेख कोणी केला आहे, तर आनंद यादव यांनी केला आहे, असं केलं आहे. यांच्या मते वळीवने मराठी साहित्याला खऱ्या अर्थानं ग्रामीण संस्कृतीची ओळख करून दिली आणि शहरी वाचकांना खेड्याकडे पाहायला भाग पाडले. तर या सर्व अभिप्रायाचा सार काय आहे तर बघा, साहित्यिक आणि त्यांनी सांगितलेला सार आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. व्यंकटेश माडगूळकर, मानवी स्वभावाची गुंतागुंत आणि जिवंत पात्रे वळीवच्या माध्यमातून दिसून येतात. द मा मिरासदार म्हणतात, भाषेचा वेग, ओघ आणि संवादातील जिवंतपणा वळीवच्या माध्यमातून दिसून येतो. भालचंद्र नेमाडे म्हणतात, देशीवादाचा पुरस्कार आणि अस्सल वास्तवतावाद वळीवच्या माध्यमातून शंकर पाटील यांनी मांडलेला आहे. आनंद यादव काय म्हणतात, ग्रामीण संस्कृतीचं प्रगटीकरण आणि साहित्याची ग्रामीणीकरण हे शंकर पाटील यांनी वळीवच्या माध्यमातून केलेलं आहे, असं आनंद यादव म्हणतात. हे त्यांच्यावर अशाही पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे कोणते साहित्यिक या म्हणजे साहित्यकृतीविषयी काय म्हटलेले तर याच साहित्यकृतीवर प्रश्न सराव बघूयात आपण. बघा, शंकर पाटील
म्हणजे बघा, आपण हा मुद्दा अभ्यासला तर त्याच्यावरचे प्रश्न जर आपण अभ्यासले तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलं परिपूर्ण अभ्यास होईल. कारण तुमची परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप. आपण डिस्क्रिप्टिव्ह विश्लेषणात्मक अभ्यास केल्यानंतर त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर कन्वर्ट करू शकलो नाही तर आपल्या अभ्यासाला अर्थ उरत नाहीये. त्यामुळे पहिला प्रश्न आहे, शंकर पाटील यांच्या वळीव या कथासंग्रहाचा मुख्य साहित्य प्रवाह कोणता आहे? नागरी साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, ऐतिहासिक साहित्य. काय योग्य उत्तर आहे? आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये देत चला. तर योग्य उत्तर काय आहे? तर ग्रामीण साहित्य. त्याचं स्पष्टीकरण बघूयात. बघा, ग्रामीण साहित्य. शंकर पाटील हे व्यंकटेश मांडगुळकर आणि द.मा. मिरासदार यांच्यासोबतच ग्रामीण साहित्यातील त्रिमूर्ती म्हणून यांना ओळखलं जातं. त्रिमूर्ती कोण आहेत ग्रामीण साहित्यातले? तर व्यंकटेश मांडगुळकर, द.मा. मिरासदार आणि शंकर पाटील म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या कथांमधून ग्रामीण जीवनाचं अस्सल चित्रण दिसतं. पुढचा दुसरा प्रश्न आहे बघा, मराठी ग्रामीण कथा साहित्य त्रिमूर्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर योग्य उत्तर काय आहे? अपर्याय, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, व्यंकटेश मांडगुळकर. बरोबर आहे, अपर्याय योग्य आहे. बघा, 1960च्या दशकात या तिघांनी कथाकथन आणि आपल्या लेखनातून ग्रामीण कथेला सोन्याचे दिवस मिळवून दिलेले होते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, वळीव कथेतील मानवी जीवनातील संकटाचे प्रमुख कारण कोणते दाखवलेलं आहे? सावकारी पाश, राजकीय संघर्ष, निसर्गाचा, पावसाचा लहरीपणा आणि कौटुंबिक कलह. वळीव या कथेतील मानवी जीवनातील संकटाचं प्रमुख कारण सांगितलेलं आहे निसर्गाचा, पावसाचा, लहरीपणा. बरोबर आहे. तर योग्य उत्तर आहे सी पर्याय. आपल्याही प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये देत चला. वळीव म्हणजे पावसापूर्वीचा येणाऱ्या अनपेक्षित पाऊस. हा पाऊस ग्रामीण कुटुंबाच्या लग्नाच्या कामात जी तारांबळ उडवतो, त्यातून निसर्ग आणि मानवी हतबलता याचा संघर्ष यामध्ये दाखवलेला आहे. चौथा प्रश्न, शंकर पाटील यांच्या लेखनातील पात्रांची भाषिक वैशिष्ट्ये कोणती आहेत? शुद्ध आणि प्रमाण भाषेचा वापर, कोल्हापुरी धाटणीची रांगडी बोलीभाषा, अहिराणी बोलीचा वापर, संस्कृत प्रचूर शब्द रचना. तर योग्य उत्तर आहे कोल्हापुरी धाटणीची रांगडी बोलीभाषा. ब पर्याय योग्य आहे. शंकर पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक बोलीचा प्रभावी वापर करून ग्रामीण पात्रांना जिवंतपणा प्राप्त करून दिलेला आहे. आणि याच्यातील शेवटचा प्रश्न आहे, वळीव या साहित्यकृतीचे मराठी साहित्यातील महत्वाचे योगदान कोणते? तर ग्रामीण जीवनातील मिश्किलपणा आणि वास्तववादाचा मेळ, शेतकरी, शेतीविषयी तांत्रिक माहिती देणं, शहरी जीवनावर टीका, गूढवादी कथांची निर्मिती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. तर बघा, ग्रामीण माणूस संकटातही कसा मिश्किलपणे आणि स्वाभिमानाने वागतो याचं वास्तव चित्रण या कथामधून मराठी साहित्याला मिळालेलं आहे. अशा पद्धतीनं बघा, वळीव ही साहित्यकृती, त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि त्याचा म्हणजे समीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यावर केलेल्या समीक्षा आणि त्याचा आशय आणि त्याची भाषाशैली, एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक भरती, अधिव्याख्याता भरती आणि सेटनेट परीक्षेसाठी निश्चितच एक प्रश्न वळीव या साहित्यकृतीवर विचारला जाणार आहे. तर निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल ही अपेक्षा. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी 9689047738 या क्रमांकाला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करून देखील तुम्ही कोर्सेस परचेस करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया द्यायलाही विसरू नका की आवडला आहे, उपयुक्त आहे. चालेल, आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.